नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या 17 एप्रिल 2026 या दिवशी चैत्र अमावस्या आहे. चैत्र अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता या दिवशी बघा, आपल्या अवतीभोवती जशा सकारात्मक ऊर्जा असतात त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील असतात आणि यांचा प्रभाव हा आपल्यावर, आपल्या संसारावर, आपल्या प्रगतीवर, आपल्या मुलांच्या शिक्षणात, पतीच्या कामात अडथळे निर्माण करणे या स्वरूपात होत असतो. उद्या 17 एप्रिलला चैत्र अमावस्येच्या दिवशी जर का आपण अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकली तर यामुळे आपल्या मार्गात असलेले सर्व अडथळे दूर होणार आहे. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही एक वस्तू आहे. ही वस्तू टाकून आपण जर का अंघोळ केली, सांगितलेला मंत्र जर का आपण म्हटला तर आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील, कामातले अडथळे दूर होतील, मुलांच्या शिक्षणात असलेले अडथळे दूर होतील, पितृदोष जर का तुम्हाला असेल तर तो दूर होईल. त्याचप्रमाणे जर का तुमच्या कामात किंवा तुमच्या प्रगतीवर जर का कोणी अडथळे आणत असतील तर ते अडथळे दूर होतील. आणि ही वस्तू कोणती आहे हेच बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता जर का आपल्या घरावर काहींची वाईट नजर असेल, घराला नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल, तुमच्या संसाराला दृष्ट लागली असेल किंवा कामात अडथळे येत असतील, होणारी कामं होत नसतील तर बघा, ह्या काही गोष्टी अशाच होत नाही. नशिबाला आपण दोष देतो, परंतु सर्व काही गोष्टी नशिबामुळेच होतात असं नाही. काहींची वाईट नजर आपल्या घरावर असेल, प्रगतीवर असेल तर याने देखील त्रास होतो. त्याचप्रमाणे जर का आपण पितरांची काही सेवा केली नसेल, आपले पितृ आपल्यावर नाराज असतील, आपण जर का त्यांच्या विशिष्ट तिथीला त्यांची सेवा केली नसेल तर यामुळे देखील आपले पितृ आपल्यावर नाराज होऊन आपल्यावर अवकृपा देतात. म्हणजेच आपल्या इच्छापूर्ती होत नाही, आपल्या मार्गात कामात अडथळे येतात. आपले पितृ अमावस्येला आपल्या दरवाजावर येऊन जातात, उंबरट्यावर येऊन परत जात असतात. आणि म्हणूनच आपण या दिवशी देखील आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. उद्याची चैत्र अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. उद्याच्या दिवशी ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा असते. उद्याच्या दिवशी ब्रह्मांडात इतकी मोठी शक्ती असते की तुम्ही जो पण काही उपाय उद्या कराल तो तुम्हाला लाख मोलाचं फळ देऊन जाईल. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहा, तुमच्या एका कमेंटमुळे पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, उद्याच्या या उपायामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल झालेले दिसतील. तुमच्या आयुष्यातील अडचणी निघून गेलेल्या दिसतील. तुमच्या कामातील अडथळे दूर झालेले दिसतील. घरातील अडथळे, मुलांच्या शिक्षणातील प्रगतीतील अडथळे, सर्व काही हे नष्ट होणार आहे. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. बघा, आपण या उपायासाठी ज्या वस्तू वापरणार आहोत या आपल्या सर्वांच्याच घरात रोजच असलेल्या वस्तू आहेत, परंतु त्या वस्तू कधी कशा वापरायच्या याविषयीची आपल्याला पूर्ण माहिती नसते. तर बघा, आपल्याला आपल्या घरातील काळे तीळ आणि संधेव मीठ याचा वापर करायचा आहे. आता काळे तीळ हे भगवान श्रीहरी विष्णू यांच्या घामातून तयार झालेले आहेत आणि हे आपल्या पितरांना अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे सैंधव मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा तयार करण्यास मदत करते. आता बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या लवकर उठून आंघोळ करता येईल तेवढ्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आता या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे तीळ टाकताना आपल्याला असं म्हणायचं आहे, हे पितृदेवता जर का आमच्याकडनं तुमच्या काही सेवा करायच्या राहिल्या असतील किंवा आमच्याकडनं चुकून तुमचं काही कार्य करायचं राहिलं असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागा आणि आमच्यावर तुमची कृपा अशीच अखंड असू द्या असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला संधेव मीठ घ्यायचं आहे. हे संधेव मीठ किंवा जाड मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. यानंतर थोडंसं गंगाजल आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगाजल टाकल्यामुळे ते पाणी साधं विहिरीचं किंवा नळाचं राहत नाही तर ते तीर्थ बनतं. त्याचप्रमाणे आपण जे संधेव मीठ टाकणार आहे हे मीठ आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, गरिबी कायमचं बाहेर काढून टाकतं. त्यानंतर आपल्याला एक गंगेचा मंत्र म्हणायचा आहे, तो असा:
मंत्र गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सगृद्धी कुरु. हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ असा, तुम्ही जगातील सर्व पवित्र नद्यांना त्या पाण्यात आचरण करत आहात. स्नानानंतर तुम्हाला स्वतःला इतके हलकं आणि प्रसन्न वाटेल की जणू तुमच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. यानंतर जर का तुम्हाला खूप म्हणजे खूप तुमच्या घरात त्रास होत असेल, खूप प्रमाणात त्रास होत असेल, अशा वेळेस तुम्हाला एक अखंड फूल असलेली लवंग अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. अंघोळ झाल्यानंतर ही लवंग उचलून घ्यायची आणि घराच्या बाहेर जाऊन आपल्याला एक कापूर घेऊन त्याबरोबर ही लवंग आपल्याला जाळून म्हणजेच प्रज्वलित करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला अंघोळीच्या पाण्यात चैत्र अमावस्येच्या दिवशी आवर्जून ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.